श्री स्वामी समर्थ सज्जन हो. स्वामी समर्थ यांच्या चरणी नतमस्तक होऊन रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या प्रकारचा अभयमंत्र देऊन आपल्या भक्तांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्व प्रकारचं समर्थन देणारे, त्याचं संरक्षण करणारे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले जातात. त्यांच्याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्राप्त माहितीच्या आधारावरती या व्हिडिओमधनं त्यांचं चरित्र आणि कार्य पाहणार आहोत. तत्पूर्वी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. श्री विष्णू जे हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचे ईश्वर मानले गेले आहेत. जगाच्या कल्याणासाठी विष्णूंनी अनेक अवतार घेतले. त्यातील भगवान श्री दत्तात्रेयाचा अवतार हे जगाचं गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतलेला आहे. इसवी सन 1149 मध्ये छेली खेडे या गावात पंजाबमधून प्रकट होऊन भगवान श्री दत्तात्रेयांनी आगळा वेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलाया, सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इसवी सन 1378 मध्ये पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपाद वल्लभ हे नवीन नामाविधान धारण करून सुमारे 150 वर्ष अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली व इसवी सन 1528 मध्ये कारंजा, विदर्भ, महाराष्ट्र येथून श्री नरसिंह सरस्वती या अवतारात सुमारे 100 वर्ष कार्य केलं. याच काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली व इसवी सन 1678 मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ अवतार धारण केलेला आहे. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून श्रीपाद वल्लभ व गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती नंतरचा दत्ताचा तिसरा अवतार म्हणजेच श्री स्वामी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ होत. मी नरसिंह भान असून कर्दळी वनातून आलो आहे असं स्वतः स्वामीजींनीच सांगितलेलं आहे. ते चैत्र शुद्ध द्वितीया गुरुवारी शके 1071 ला हस्तिनापूर पासून 12 कोस अंतरावरील छेली या गावी वयाच्या 8व्या वर्षी प्रकट झालेले आहेत. 300 वर्षे आंध्र प्रदेशातील श्री शैल्याच्या कर्दळी वनात समाधिस्थ राहिलेले होते. तिथे स्वामींच्या अंगावर मुंग्यांनी वारुळ केलेलं होतं. त्याच वेळेला उद्धव नावाच्या एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड त्यांच्या मांडीला लागल्याने त्यांची समाधी भंग पावली आणि ते कर्दळी वनातून निघून तीर्थयात्रा करीत अक्कलकोटला आलेले आहेत. त्यावेळेस मालोजी राव नुकतेच राज्यपदावर आरूढ झालेले होते. जेव्हा त्यांना एका इंग्लिश बॅरिस्टर व गाणगापूरच्या एका पुजाऱ्याने प्रश्न केला की आपण कोण आणि कुठले, तेव्हा ते म्हणाले होते, आम्ही कर्दळी वनातून निघालो, कोलकात्याला गेलो, बंगालमध्ये काली मातीचं दर्शन घेऊन, हरिद्वार केदारेश्वर करून गोदा तटावरून हैदराबादला आलो, नंतर मंगळवेढे, पंढरपूर,
मोहोळ, सोलापूर व तेथून अक्कलकोटला इसवी सन 1857 आलो. म्हणजे अशा पद्धतीनं स्वामी समर्थ यांचा प्रवास झालेला आहे. जेव्हा ते अक्कलकोटला आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरामध्ये मुक्काम केलेला आहे. अक्कलकोटला जेव्हा आले तेव्हा पहिल्यांदा त्यांचा मुक्काम कुठे राहिलेला आहे तर अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरामध्ये सुरुवातीला ते राहिलेले आहेत. त्यांना इसवी सन 1875 साली क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे भेटायला किंवा त्यांचा आशीर्वाद घ्यायला किंवा दर्शनासाठी आलेले आहेत. तेव्हा त्यांनी या क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंना सांगितलं होतं की सध्या लढाईची वेळ नाहीये, थोडं थांबा. या प्रकारचा सल्ला त्यांनी वासुदेव बळवंत फडके या क्रांतिकारकाला दिलेला होता. गाणगापूरचे भक्त व राजश्री चिंतोपंत आप्पा टोळ यांचे चिरंजीव गोविंदपंत टोळ यांनी त्यांना जेव्हा विचारलं की आपण गाणगापूरला असता का, स्वामीजींना प्रश्न केला होता की आपण गाणगापूरला असता का, तेव्हा स्वामीजी होय असं म्हणाले होते. त्याच रात्री गाणगापूरच्या पादुका मंदिरात स्वामींनी बसले आहेत असा टोळांना दृष्टांत झालेला आहे. टोळांना लगेच कोणता दृष्टांत झाला की स्वामीजी गाणगापुराच्या पादुका मंदिरामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत असा दृष्टांतही त्यांना यावेळेला झालेला आहे. कोड फुटलेले मुंबईचे कीर्तनकार श्रीकृष्ण उर्फ ठाकूरदास बुवा यांना गाणगापूरला गेले असता भगवान श्री दत्तांनी अक्कलकोटला जाण्यास सांगितलं. अक्कलकोटला स्वामीजींनी फेकून मारलेले जळके लाकूड बुवांनी उगाळून कोडास लावलं आणि त्यामुळं असं सांगतात की त्यांचा कोड नाहीसा झालेला आहे. 1791 अक्कलकोटला दत्त दर्शनाच्या इच्छेने आलेल्या गोसाव्यास, दत्तांच्या दर्शनाच्या इच्छेने आलेला एक गोसावी होता, तर या गोसाव्याला श्री स्वामीजींनी दत्त रूपामध्ये दर्शन देण्याचं काम केलेलं आहे. रामकृष्ण परमहंस यांच्या साधना काळात जे की विवेकानंदांचे गुरु राहिलेले आहेत, कालिका माता ज्या रामकृष्णांना प्रत्यक्ष बोलत असायची असं सांगितलं जातं, त्या रामकृष्ण परमहंस यांच्या साधन काळात स्वामीजींनी त्यांच्यावर देखील कृपा केलेली आहे. म्हणजे रामकृष्णांच्या वरती कृपा करण्याचा अधिकार ज्या स्वामी समर्थांच्या मध्ये आहे, त्यावरून स्वामीजींचा अधिकार किती मोठा होता हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये. असं सांगतात की श्री साई बाबा, श्री गजानन महाराज, कोणाबादचे श्री माणिक प्रभू, श्री गोंदवलेकर महाराज, माहूरचे श्री विष्णुदास महाराज, पुण्याचे बिडकर महाराज व आळंदीचे श्री नरसिंह सरस्वती या सगळ्यांना स्वामीजींचा आशीर्वाद मिळालेला आहे. म्हणजे बघा, ज्या साईबाबांना आपण इतकं मानतो, गजानन महाराजांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते भक्त आपण पाहतो, या सगळ्यांना आशीर्वाद देण्याचं काम स्वामी समर्थांनी त्या काळामध्ये केलेलं आहे असं त्यांच्या चरित्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी स्वामीजींनी अनेक चमत्कार देखील केलेले आहेत. त्यापैकी काही चमत्कारांचा उल्लेख इथं करणं मला महत्वाचं वाटतं. असं म्हणतात की वांज गायीला दुप्त करण्याचं काम स्वामीजींनी केलेलं आहे. जी गाय वांज होती तिला दुप्त करण्याचा चमत्कार स्वामीजींनी केलेला आहे. बसप्पाला अरण्यात अनेक सर्प दाखवून त्यातील एका सर्पाचे सोन्याच्या
कांबीत रूपांतर करून त्याचं दारिद्र्य दूर करण्याचा चमत्कार किंवा काम त्यांनी केलेलं आहे. असं सांगतात की बाबाजी भटाच्या कोरड्या विहिरीला देखील पाणी आणण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते स्वामीजींनी केलेलं आहे. चळांबे गावी स्वामी एका रामदासी मठात थांबले असता रामदासी मठाला कुलूप लावून निघून गेले. स्वामीजी मठामध्ये थांबलेले आहेत आणि त्या रामदासींनी काय केलं, बाहेरून कुलूप लावलं त्या मठाला आणि निघून गेले. आणि त्यांना वाटलं की आता स्वामीजी कुलूप लावल्यामुळं मध्येच असतील, पण स्वामी आत राहिलेले आहेत का, तर नाहीये. बघतात ही रामदासी तर स्वामीजी तर बाहेर दिसायला लागलेले आहेत. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की आपण तर कुलूप लावून आलो होतो आणि स्वामीजी बाहेर दिसत आहेत, म्हणजे निश्चित त्यांचा अधिकार मोठा आहे. या गोष्टीचं प्रत्यंतर त्यांना आलेलं आहे. त्यांनी मोहोळच्या शिल्पकारास खंडोबाच्या रूपामध्ये, काशीच्या संन्याशास श्रीरामाच्या रूपामध्ये, तर मंगळवेढ्याच्या जनाबाईस श्री विठ्ठलाच्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. बघा स्वामीजींनी काय काय केलं, तर स्वामीजींनी मोहोळचा एक शिल्पकार होता तर त्याला खंडोबाच्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. काशीच्या संन्याशाला श्रीरामाच्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे, तर मंगळवेढ्याच्या जनाबाईला श्री विठ्ठलाच्या रूपामध्ये दर्शन देण्याचा चमत्कार देखील स्वामीजींनी केलेला आहे. चोळप्पाच्या घरी घुबड शिरला असता काही विपरीत घडणार या अंधश्रद्धेने चोळप्पा सहकुटुंब घराबाहेर पडले. स्वामीजी त्यास रागावले व खुलसट गोष्टीवर विश्वास ठेवू नये असे सांगून त्यास परत घरी पाठविण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे अंधश्रद्धा विरोधाचं काम, अंधश्रद्धेतनं समाजाला बाहेर काढण्याचं काम देखील स्वामीजींनी केलेलं त्यांच्या चरित्रात दिसतं. पंचदशीचा अर्थ सांगणाऱ्या स्वामीजींनी दगडावर पंचा अंथरून त्यावर झोपून, संन्याशाला गादी आणि दगड सारखेच असतात असं या ठिकाणी पटवून देण्याचं काम केलेलं आहे. सबनीसाच्या मेहुण्याला हे पटवून देण्याचं काम केलेलं आहे की संन्यासाला गादी आणि दगड सारखेच असतात. गादीवर झोपलं म्हणजे फार काही चांगलं आणि दगडावर झोपणं म्हणजे फार वाईट असं नाहीये. तर संन्यासाला गादी आणि दगड सारखाच असतो. म्हणून तर संत म्हणाले की सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, अशी वृत्ती आपल्याला स्वामीजींच्याकडं पाहायला मिळते. श्री स्वामीजींनी रविवारी दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800 अक्कलकोटला वडाच्या झाडाखाली मध्यान्हकाळी समाधी घेतलेली आहे. तर त्यांचा जो आपण पुण्यस्मरण दिन म्हणूया कधी करतो, तर तो असतो चैत्र वद्य त्रयोदशीला, कारण त्या दिवशी त्यांनी अक्कलकोटला वडाच्या झाडाखाली मध्यान्हकाळी समाधी घेतलेली आहे. खरं तर त्यांनी अवतार कार्याची समाप्ती केल्याचं भासवलेलं आहे, नाटक केलेलं आहे. असं सांगितलं जातं की त्यांचा अवतार आजही सुरू आहे आणि आजही ते भक्तांची विविध कामं करतात. भक्ताला कुठल्याच प्रकारची कमतरता भासू देत नाहीयेत. पुढे शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ त्यांना करण्यात आलेलं सांगितलं जातं. स्वामीजीवर आपल्याला माहित असेल की काही मालिका, काही सिनेमा देखील निघालेले आहेत. स्वामीजीवर 2004 साली राहुल सोलापूरकर यांनी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
हा चित्रपट काढलेला आपल्याला माहिती असेल। त्यानंतर 2012 साली कृपा सिंधू श्री स्वामी समर्थ ही दूरचित्रवाणीवरची मालिका मी मराठीवरती प्रसिद्ध झालेली आपण पाहिलीच असेल। त्याचबरोबर 2015ला देऊळ बंद हा सिनेमा देखील स्वामीजींच्या जीवन कार्यावरती आलेला होता। तर अशा पद्धतीने स्वामीजींचं कार्य आणि चरित्र समाजासमोर या माध्यमांच्या माध्यमातून देखील आलेला आहे। स्वामीजींच्या वरती या ठिकाणी काही ग्रंथ आलेले आहेत। चरित्र ग्रंथ श्री स्वामी लीलामृत व श्री गुरु लीलामृत अशा प्रकारचा ग्रंथ आहेच। या ठिकाणी स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री स्वामी चरित्र सारामृत हे मराठीमधलं अत्यंत महत्त्वाचा चरित्र ग्रंथ देखील या ठिकाणी भक्तांच्यासाठी उपलब्ध असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि या ठिकाणी त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की इसवी सन 1897 साली हा 21 अध्यायाची छोटीशी पोथी प्रकाशित करण्यात आलेली आहे। आणि इसवी सन 1915 साली 1968 साली या पोथीच्या आवृत्ती प्रकाशित झालेल्या आहेत। त्याच मूळ प्रतीवरून सद्गुरू परमपूज्य मोरे दादांनी 1972 साली दिंडोरी प्रणित मार्गासाठी हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे। तर अशा पद्धतीनं स्वामी चरित्र हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे। हे जे या ठिकाणी स्वामी चरित्र लिहिण्याचं काम केलंय ते आहेत कैलासवासी विष्णू बळवंत थोरात यांनी हा ग्रंथ 1897 साली 21 अध्यायाच्या माध्यमातून लिहिलेला आहे। आणि असं सांगतात की या अध्यायाचं प्रत्येक भक्ताने दररोज क्रमशः 3 अध्याय किंवा 7 अध्याय वाचून पारायण करावं असं देखील या संबंधानं सांगितलं जातं। तर त्यांचं चरित्र आपल्याला या ठिकाणी श्री स्वामी चरित्र सारामृत यामध्ये देखील वाचायला मिळतं। स्वामीजींच्या चरित्राचं अवलोकन केले असता आपल्या लक्षात येतं की स्वामीजींचं व्यक्तिमत्व हे निर्भीड आहे। त्यांच्याकडे स्पष्ट वक्तेपणा होता आणि आत्मीयता ही गुणवैशिष्ट्य आपल्याला त्यांच्याकडे पाहायला मिळतात। त्यांनी समाधीस्थ होताना असं म्हटलं होतं की कोणीही रडू नये, मी नेहमीच सर्व ठिकाणी उपस्थित असेन। मी गेलो असं अजिबात समजण्याचं कारण नाहीये आणि त्यामुळे कुणच रडायचं नाहीये। मी नेहमीच सर्व ठिकाणी उपस्थित असेन असं स्वामीजींनी समाधीस्थ होताना सांगितलं होतं, म्हटलं होतं। दिंडोरी व त्र्यंबकेश्वर येथे स्वामी समर्थ केंद्र असून याद्वारे विविध माध्यमातून समाज सेवा व अध्यात्म या ठिकाणी प्रचार आणि प्रसार करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सद्गुरू परमपूज्य मोरे दादा परमपूज्य गुरु माऊली या माध्यमातून होतंय। सबसे बड़ा गुरु, गुरु से बड़ा गुरु का ध्यास अशा पद्धतीनं या ठिकाणी स्वामीजींचा अत्यंत महत्त्वाचा मंत्र सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतो। आणि प्रत्येक जण स्वामी समर्थ या मंत्राचं देखील नित्य पठण करत असताना आपण पाहतो। स्वामीजींच्या सकाळी 8 वाजता, 10 वाजता आणि सायंकाळी अशा 3 वेळेला वेगवेगळ्या आरत्या देखील केल्या जातात। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तिथं मी स्वतः डिसेंबर महिन्यामध्ये
याच वर्षी जाऊनही आलेलो आहे। हे अत्यंत या ठिकाणी महत्त्वाचं हे गुरुपीठ आहे। या गुरुपीठाचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा दरबार व ध्यानधारणा कक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। या ठिकाणी मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय आपल्याला पाहायला मिळतं। विशेष म्हणजे लहान मुलांच्या वरती योग्य वयामध्ये संस्कार झाले पाहिजेत, संस्कारी पिढी निर्माण झाली पाहिजे, यासाठी बाल संस्कार विभाग इथं अत्यंत चांगलं काम करत असताना आपल्याला दिसून येतं। उन्हाळी व दिवाळी सुट्ट्यात विद्यार्थ्यांना या ठिकाणी विविध संस्कार करणारे व्याख्यान म्हणा किंवा विविध संस्कार करणारे कार्यक्रम या ठिकाणी घेऊन बालमनांना संस्कारित करण्याचं काम इथे चालतं। त्याचबरोबर सामुदायिक विवाह मंडळ देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। जे आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार सांगितले गेलेले आहेत, त्यातील विवाहाचा संस्कार देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि हा विवाह अलीकडे फार खर्चिक स्वरूपामध्ये होत चाललेला आहे। तर तेव्हा या खर्चातनं बाहेर काढून कुठला मानपान हुंडा या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन या सामुदायिक विवाह मंडळाकडनं या विवाह लावण्याचं काम अत्यंत महत्त्वाचं इथं केलं जातं। भारतीय संस्कृतीतलं सगळं ज्ञान वेदामध्ये साठलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर अशा वेदाचं अध्ययन देखील या ठिकाणी घडवून आणलं जातं। वास्तू ज्योतिष व तत्सम शास्त्राचा या ठिकाणी अभ्यासही घडवून आणला जातो। ग्रंथालय मोठ्या प्रमाणावर असून या ठिकाणी वेद पुराण इतिहासकालीन आध्यात्मिक आयुर्वेदिक संबंधित अत्यंत दुर्मिळ आणि वाचनीय ग्रंथ मोठ्या प्रमाणावरती आपल्याला या ठिकाणी या ग्रंथालयामध्ये पाहायला मिळतात। विशेष म्हणजे हिंदू धर्मामध्ये गायीला मातेचा दर्जा दिला जातो, गोमाता म्हटलं जातं। या ठिकाणी या गायीचं महत्त्व लक्षात घेऊन गोशाळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। गोपालन केलं जातं आणि आयुर्वेदिक औषधाच्या निर्मितीसाठी गोमूत्राचा आणि गायीच्या ज्या अन्य शेण असेल या सगळ्यांचा वापर इथं केलेला आपल्याला पाहायला मिळतो। आयुर्वेद व निसर्गोपचाराला महत्त्व दिलं गेलेलं आहे, कारण आयुर्वेदाचे आपल्याला साईड इफेक्ट्स पाहायला मिळत नाही आहेत। निसर्गोपचार देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत। भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशातली जवळपास 80% जनता ही शेतीवरती अवलंबून आहे। तेव्हा कृषी संशोधन देखील होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यासाठी सेंद्रिय शेती असेल, आध्यात्मिक शेती असेल, कृषीवर आध्यात्मिक संस्कार करून संस्कारित धान्याची निर्मिती असेल, अशा प्रकारचे उपक्रम या कृषी संशोधनाच्या माध्यमातून इथं घेतले जातात। सेवेकऱ्यांच्यासाठी देश विदेशातून येणारे जे सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी स्वच्छ, शांत व प्रसन्न अशा प्रकारचं निसर्ग रम्य वातावरणामध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणी मुद्रणालय देखील आपल्याला पाहायला मिळतं। प्रसादालय आहे, अत्यंत अल्प दर म्हणताच येणार नाहीये, तर या ठिकाणी अन्नछत्र चालवलं जातं आणि यातून अनेक या ठिकाणी लोकांना अन्नदानाचं काम देखील मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसून येतं। इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे सद्गुरू परमपूज्य मोरे दादा चॅरिटेबल हॉस्पिटल 21 एकरच्या विस्तीर्ण परिसरामध्ये अद्ययावत सुविधेनं उपलब्ध असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी रुग्णांची अत्यंत चांगल्या पद्धतीनं सेवा इथं घडवली जाते आहे। त्याचबरोबर भारतीय संस्कृती आणि तिची अस्मिता कशा पद्धतीनं आपल्याला भारतीय सण वार व्रत वैकल्य यांची शास्त्रशुद्ध माहिती मांडणी आणि या प्रकारचं ज्ञान इथं देण्याचं काम केलं जातं। मातृतीर्थ यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याद्वारे देखील
इथं एक महत्त्व आपल्याला पुरुषांसाठी मार्तत्य स्नानाची व पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीनं आपल्याला स्वामींचा विचार कृतीतनं आणि समाजोपयोगी पद्धतीनं या ठिकाणी चालवण्याचं काम केलं जातं। औदुंबराला आपल्याला माहिती आहे की अत्यंत महत्त्वाचं स्थान स्वामी समर्थ यांच्या भक्तांच्या मध्ये आहे। औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या जातात आणि अशा पद्धतीनं स्वामीजी अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती स्वामीजींचे भक्त आपल्याला विशेषत्वानं शहरामध्ये मोठमोठ्या शहरांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि अशा या स्वामीजींचं कार्य आणि चरित्र बऱ्याच लोकांना माहिती आहे, परंतु काही जणांना ते माहिती नसेलही। उपलब्ध माहितीच्या आधारावरती मी या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामीजींचं अल्पचरित्र आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। दिंडोरी इथे मला जाण्याचा योग आला नाही, प्रत्यक्ष व्यवस्था पाहता आली नाही, तरी परंतु स्वामीजींचं कार्य आणि विचार प्रसारित करण्यामध्ये दिंडोरी या केंद्राचं देखील अत्यंत महत्त्वाचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं। अशा पद्धतीनं स्वामीजींच्या विचारांना अनेक ग्रंथांच्या माध्यमातून अनेक जे उद्बोधन पर संस्कार शिबिर घेतले जातात। दररोज आरतीच्या वेळेला दिनविशेष, त्यासाठी आपण कुठल्या प्रकारचे आपल्या आयुष्यामध्ये व्रतवैकल्य केले पाहिजेत, कुठल्या प्रकारचे नियम आपण आपल्या आयुष्यामध्ये एक माणूस म्हणून पाळले पाहिजेत, या प्रकारचं अत्यंत संस्कारी अशा प्रकारचे कार्यक्रम या स्वामी समर्थ केंद्रांच्याकडनं घेतले जातात। या केंद्रामध्ये बऱ्याच वेळे जाण्याचा योग येतो आणि केंद्रात गेल्यानंतर तिथली स्वच्छता, तिथे स्वयंसेवकांच्याकडे असलेली स्वयंपूर्तीनं काम करण्याची इच्छा, तिथं आलेल्या भक्त मंडळीमध्ये असलेली विनयशीलता आणि स्वामीजींच्या प्रती असलेले ओतप्रोत भक्तिभाव बघून विशेषत्वानं यामध्ये महिलांचा खूप मोठ्या प्रमाणावरती वाटा असलेला आपल्याला दिसतो। आणि म्हणून स्वामीजींचं कार्य आता खूप मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागलेलं आहे आणि स्वामीजींच्या विचारांच्या वरती प्रेम करणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे। आणि खऱ्या अर्थानं स्वामींना जो अंतःकरणातनं शरण जातो, त्याच्या आयुष्यातल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यातनं तो मुक्त होतो। आणि खऱ्या अर्थानं स्वामींनी सांगितल्याप्रमाणे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा जो आधार मंत्र आहे। कारण जोपर्यंत आपल्या मनाला आधार मिळत नाही आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी आतून आणि बाहेरून उभं राहू शकत नाही। बाहेरून आपण किती उभं राहायचा प्रयत्न केला आणि आतून जर मन पराभूत झालं तर आपल्याला खऱ्या अर्थानं उभं राहता येत नाही आहे। आपल्याला आतून उभं करण्याचं काम स्वामीजींचा हा मंत्र, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जर आपण जप करत राहिलो तर निश्चितपणे आपण आपल्या समस्यातनं मुक्त होऊ शकतो आणि आपल्या मनातल्या अशा आकांक्षा ज्या आहेत त्या आपण पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ शकतो। परंतु याचा अर्थ असा नाही की ठेविले अनंते तैसे, म्हणजे जिथे आहे काहीच न करता स्वामींची केवळ भक्ती केल्यानंच सगळं आपल्याला प्राप्त होईल, हे स्वामीजींना नव्हे कुठल्याही संतांना मान्य नाही आहे। आपण आपला प्रयत्न सोडायचा नाही आहे, त्या प्रयत्नाच्या सोबत स्वामीजींचा मंत्र सतत डोळ्यासमोर ठेवायचा की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। आपण कुठलंही काम करत असताना घाबरायचं नाही आहे, धीर सोडायचा नाही आहे, खचून जायचं नाही आहे। आणि जेव्हा जेव्हा आपल्या मनाची अवस्था असे निर्माण होईल तेव्हा तेव्हा स्वामीजींचं
मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे, स्वामीजींच्या मंत्राचा जप आपण करायचा आहे. असं जर आपण केलं तर निश्चितपणे आपण कुठल्याही समस्येतनं पार पलीकडे जाऊ शकतो. ही ताकद स्वामींच्या भक्तीमध्ये आहे. याचा अनुभव अलीकडच्या काळात अनेकांना येतो आहे. म्हणून तर स्वामीजींचे भक्त मोठ्या प्रमाणावर सुशिक्षितांच्या मध्ये, शहरी लोकांच्या मध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते आहे. अशा या स्वामीजींचं स्मरण या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलं, आपण त्याचं श्रवण केलं, तर त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. स्वामीजींच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होऊन याच ठिकाणी व्हिडिओला पूर्णविराम देतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.